आज आम्ही आलो आहे रत्नागिरीच्या मांडवी बीचवरती. संध्याकाळचे 5:30 वाजलेत आणि इथे हा पार्किंग लॉट इथे गाडी पार्क करून झाली आहे. तिकडे आहे आमचा मेन गेट. इथे स्टार्टिंगलाच काही खेळण्यांची छोटे छोटे असे स्टॉल लावलेले आहेत. इथे पण खेळणी आणि फुगे वगैरे आहेत आणि एंट्रीला बरोबर एक नारळवाला आपल्याला बघायला मिळेल. आणि ही अशी मांडवी बीचची एंट्री आहे. ओके, आणि हा स्टार्टिंग पॉइंट आतमध्ये जो सरळ व्ह्यू दिसतोय तो सगळा हा असा मांडवी बीच. तरी आता पावसाळा नसल्यामुळे ही जी भरती दिसते पाण्याची एकदम कमी प्रमाणामध्ये आहे. नाहीतर काय होतं, जेव्हा पावसाळ्याचा सीझन असतो तेव्हा पाणी सगळं असं भरलेलं असतं आणि हे जे छोटे छोटे स्टॉल दिसत आहेत हे पण तेव्हा दिसत नाहीत. पण आता पाणी नसल्यामुळे, पावसाळा नसल्यामुळे हे जे स्टॉल आहेत ते लावले. खाली गेलो असतो पण शूज खराब होतील तर नको. आता डायरेक्ट तिकडे जाऊया. बरोबर संध्याकाळची वेळ आहे आणि तिकडे आपल्याला एक छान असं सनसेट बघायला भेटतंय. आणि तिकडून बरोबर तिकडे आपलं लाईट हाऊस आहे. पण आता जो सनसेटचा व्ह्यू आहे तो खूप छान दिसतोय आणि इकडे असं लोकांना एन्जॉय करण्यासाठी एक बसायचं मीडियम केलेलं आहे, जिकडे मोस्टली जे टुरिस्ट येतात किंवा रत्नागिरीची जी लोक येतात बसायला त्यांना बसण्यासाठी हे असं केलंय. माझ्या मागे जे आहे ते सगळं लोकांना बसण्यासाठी. आता खाली जाऊन बघूया. ओके, आणि हा जो व्ह्यू आहे हा बरोबर मांडवीच्या साईडची जी काळी वाळू आहे ती ही आपल्या मांडवी बीचची. आणि बरोबर तिकडे तो जो ब्रिज दिसतोय तो भाट्याचा ब्रिज आहे. हा असा एक छान असा आता सनसेट इथे बघायला भेटेल. अजून थोडा वेळ आहे पण आता जरी बघितलं तर एक क्लिअर व्ह्यू दिसतोय पाण्यामधला. सो हा आहे मांडवी बीचचा बरोबर मधला स्पॉट. आता इकडनं एकदा पूर्ण 360 व्ह्यू घेऊया. ओके, आता काय करूया, तिकडे जाऊन झालंय आपलं. तिकडे जो एंड आहे त्या एंडला जाऊन बघूया नक्की काय आहे ते. चलो, इकडे येण्यासाठी ना तिकडे पायथ्यान आहेत, तिकडून खाली उतरावं लागतं आणि मग तिकडे यायचं. पण मी काय म्हणतोय, तिकडे जसं केलं ना तसं इकडे केल्या असत्या जरा जायला बरं मिळलं असतं. पण असं इथे पण मस्तपैकी एकदम बसायला गेले. संध्याकाळचे लोक येतात त्याला एक मस्त रिलॅक्सेशनसाठी किंवा सिटिंग अरेंजमेंट
पुढे गेल्यानंतर एक सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट पण आहे. तिकडे मोस्टली जे वयस्कर लोक असतात किंवा आमच्यासारखे जे गप्पा मारण्यासाठी येतात ते इकडे बसतात. इथून बघितलं तर सनसेट दिसतोय. पुढे जाण्यात काही पॉईंट नाही आहे. पुढे पण सेम असंच आहे. त्यामुळे दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आवडला असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.